नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, रुपाली चव्हाण एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण बघत आहोत समग्र शिक्षा अंतर्गत संकलित मूल्यमापन भाग 2 याचे पेपर. काल जो आपला पेपर होता तो होता मराठीचा पेपर इयत्ता पहिली, दुसरी ते पाचवी कशा प्रकारचा होता याविषयीची माहिती आपण बघत आहोत. बघा, यापूर्वी आपण इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीचा मराठीचा पेपर, त्यामध्ये आलेले प्रश्न याविषयीची माहिती घेतली. आजचा जो आत्ता व्हिडिओ आपण बघणार आहोत त्यामध्ये आपण इयत्ता पाचवीचा मराठीचा पेपर बघणार आहोत. त्याचबरोबर बघा, या ठिकाणी तुम्हाला समोर काही कार्यपुस्तिका दिसत असतील. या कार्यपुस्तिका आपल्याला मराठी आणि गणित विषयासाठी उपलब्ध झालेल्या आहेत. या कार्यपुस्तिका हे जे आपले काही पेपर आहेत त्या पेपरशी संबंधित अतिशय सुंदर पद्धतीच्या ह्या कार्यपुस्तिका आहेत. यापूर्वी देखील आपल्याला मराठीसाठी शिकू आनंदे, गणितासाठी करूया मैत्री गणिताशी आणि इंग्रजीसाठी माय इंग्लिश वर्कबुक या कार्यपुस्तिका उपलब्ध झाल्या होत्या. अगदी त्याच पद्धतीच्या या कार्यपुस्तिका आहेत. यामध्ये खूप छान छान पद्धतीच्या कृती दिलेल्या आहेत, त्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. त्याचे देखील आपण व्हिडिओ बघणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल आणि तुम्हाला ते जर व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर इथून पुढे तुम्हाला या कार्यपुस्तिकेचे व्हिडिओ बघायला मिळतील. बघा, आपल्याला इयत्ता पाचवीसाठीचा हा जो 2025-26चा प्रश्न पेपर आला होता. यामध्ये बघा, इयत्ता पाचवीसाठी ही चाचणी 49 गुणांची आहे, ज्यामध्ये तोंडीसाठी आहेत 10 गुण आणि लेखीसाठी असणार आहेत 40 गुण. तोंडीसाठी विचारलेला प्रश्न बघा, खालील कविता वाच आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग. कविता आहे बघा, याहो सूर्यनारायणा याहो या लवकर, सोन्यांच्या पावलांनी भुषवा हे घर, अंगण सारविले रेखिले स्वस्तिक, हळदी कुंकवानी मंगलसूचक, उघडील दालने ही स्वागता अतुर, याहो सूर्यनारायणा याहो या लवकर. बघा, अशा प्रकारची ही कविता आहे. यावर पहिला प्रश्न आहे, कवी आतुरतेने कोणाचे स्वागत करत आहे? कवी आतुरतेने सूर्यनारायणाचे स्वागत करत आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, सूर्यनारायणाच्या स्वागतासाठी कवीने कोणती तयारी केली आहे? विद्यार्थी या ठिकाणी सांगणार आहेत की कवीने सूर्यनारायणाच्या स्वागतासाठी छानपैकी सडा सारवण केलेला आहे. हळदी कुंकवाची सुंदर अशी स्वस्तिक काढलेली आहे. सूर्य या शब्दाला समानार्थी शब्द सांग. या ठिकाणी विद्यार्थी रवी, भास्कर कोणताही एक सूर्याशी संबंधित समानार्थी शब्द सांगतील, त्या ठिकाणी त्याला 1 पैकी गुण मिळणार आहे. कवितेला योग्य शीर्षक दे. कल्पकतेनुसार विद्यार्थ्यांनी शीर्षक दिल्यानंतर त्याला गुण मिळणार आहेत. सोन्याची पावले कशाला म्हटले आहे? या ठिकाणी सूर्यकिरणांना सोन्याची पावले असं म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढचा तोंडीसाठीचा प्रश्न आहे, खाली दिलेला संवाद वाच व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग. केशव म्हणतो, बाप रे, कितीही गर्दी आणि किती ह्या गाड्या. बाबा, तू आज पाहतोस होय ही गर्दी? रोजच अशी गर्दी असते इथे. केशव, एवढी सगळी माणसं कुठे चालली असतील बरं? ह्या सगळ्या गाड्यांना किती पेट्रोल डिझेल लागत असेल? बाबा, आणि वाहनातून निघणाऱ्या धुराचं काय? केशव, गर्दी, धूर, वाहनांचे आवाज, कर्कश हॉर्न, कधी एकदाच इथून लांब जातोय असं झालं आहे मला. बघा, आता या संवादावर विचारलेला पहिला प्रश्न आहे, केशवला कशाचे आश्चर्य वाटले? तर केशवला या गाड्यांच्या गर्दीचं आश्चर्य वाटतं. गाड्यांची गर्दी कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो ते सांग. आता बघा, या ठिकाणी विद्यार्थी त्याच्या कल्पकतेनुसार कोणतेही 2 उपाय सांगितले तर त्या ठिकाणी 2 पैकी 2 गुण मिळणार आहेत. सध्या पेट्रोल, डिझेल याशिवाय इतर कोणत्या प्रकारची वाहने रस्त्यावर धावताना दिसतात? बघा, आता सध्या पेट्रोल डिझेलवर न चालणारी वाहनं आहेत, इलेक्ट्रिकच्या गाड्या आणि त्याचबरोबर सायकल. वाहनांच्या गर्दीमुळे कोणकोणत्या प्रकारचे प्रदूषण होते सांग. आता या ठिकाणी विद्यार्थ्यांनी वायू प्रदूषण किंवा ध्वनी प्रदूषण यापैकी कोणत्याही एक प्रदूषणाचं नाव सांगितलं तर त्याला 1 पैकी गुण मिळणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, लेखीसाठी खालील जाहिरात वाच आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. बघा, जाहिरात आहे, विनोदी बालनाट्य, हसता हसता शहाणे व्हा, चिंटूचा गृहपाठ करताना होणारा गोंधळ, नाटकातील खास आकर्षण छोटा भीमची हजेरी, बालकलाकार गोंधळलेला चिंटू, बोलघेवडी पिंकी, गडबड्या पप्पू, गोष्टीबाज आजी. वेळ आहे 4 ते 6, सायंकाळी 4 ते 6. स्थळ आहे आनंदी प्राथमिक शाळा, हसरा चौक, चिकीमिकी गल्ली, धमालपूर. दिनांक आहे 1/5/2026.
पहिला प्रश्न आहे, वरील जाहिरात कशाच्या संदर्भात आहे? तर बघा, ही जाहिरात आहे विनोदी बालनाट्याच्या संदर्भात. दुसरा प्रश्न आहे, वरील बालनाट्य किती तास चालणार आहे ते लिही. बघा, आता हे बालनाट्य चालणार आहे 4 ते 6 म्हणजे 2 तास. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नाटकातील विशेष आकर्षण काय आहे? नाटकातील विशेष आकर्षण आहे छोटा भीमची हजेरी. पुढचा प्रश्न आहे, वरील नाटक तुला पाहायचे असेल तर तू कोणत्या ठिकाणी आणि किती वाजता जाशील? बघा, आता नाटक जर पाहायचं असेल तर कुठं जायचं आहे? स्थळ सांगितलेलं आहे, आनंदी प्राथमिक शाळा, हसरा चौक, चिकीमिकी गल्ली, धमालपूर. किती वाजता जायचं आहे? सायंकाळी 4 वाजता. नंतरचा पुढचा प्रश्न आहे, सूचनेनुसार कृती कर. खाली दिलेले शब्द आणि त्यांचा अर्थ यांच्या जोड्या जुळव. दिलेले शब्द आहेत परिश्रम, कार्य, सुसंस्कार, सहकार्य. अर्थ आहेत चांगल्या सवयी, मदत, कष्ट आणि काम. परिश्रम, कष्ट, कार्य, काम, सुसंस्कार, चांगल्या सवयी आणि सहकार्य, मदत. त्यानंतर बघा, खाली दिलेले शब्द वाच आणि वेगळ्या अर्थाच्या शब्दाभोवती गोल कर. दिलेले शब्द आहेत अंधार, काळोख, काया आणि तिमीर. जर बघितलं तर अंधार, काळोख आणि तिमीर यांचा अर्थ सारखाच आहे. काया म्हणजे शरीर, या ठिकाणी वेगळा शब्द असणार आहे काया. चिंता, भयंकर, विवंचना, काळजी. चिंता, विवंचना आणि काळजी यांचा अर्थ एकच आहे, वेगळा शब्द आहे भयंकर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शालेय ग्रंथालयासाठी कोणत्या सूचना असाव्यात त्या लिही. बघा, या ठिकाणी विद्यार्थ्यांनी कोणत्याही 3 सूचना लिहिल्यानंतर 3 मार्क मिळणार आहेत. उदाहरणार्थ, ग्रंथालयात शांतता राखा, घेतलेली पुस्तके वेळेत परत करा, पुस्तके फाडू नका किंवा मोबाईल बंद ठेवा. अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी विद्यार्थी लिहू शकतात. अचूक एका सूचनेला 1 मार्क, असे 3 पैकी गुण मिळणार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या सूचनेप्रमाणे सोडव. वाक्यातील अधोरेखित शब्दाचे भिन्न अर्थ लिही. वाक्य दिलेलं आहे, सौरभने कविता पाठ केल्यामुळे आईने त्याची पाठ थोपटली. या ठिकाणी बघा, सौरभने कविता पाठ केली म्हणजे या ठिकाणी पहिल्या पाठचा अर्थ आहे पाठांतर आणि आईने त्याची पाठ थोपटली दुसऱ्या पाठीचा अर्थ आहे शरीराचा एक अवयव. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द लिही. दिलेला शब्द आहे उदरनिर्वाह. उदरनिर्वाह या शब्दापासून 2 वेगवेगळे शब्द होतात, उदर आणि निर्वाह. त्यानंतर पुढे विचारलेला प्रश्न आहे, खाली वाक्य वाच व त्याच्या अर्थाशी जुळणारी म्हण लिही. महेशला कित्येक वेळा चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न केला पण. बघा, या ठिकाणी याच्याशी जुळती म्हण आहे पालत्या घड्यावर पाणी. त्यानंतरचं वाक्य आहे, श्रावणीने विविध स्पर्धात भाग घेतला परंतु एकही स्पर्धेत तिला यश मिळाले नाही. तेव्हा आजी म्हणाली, एक ना धड भाराभर चिंध्या. अरुणिमा सिन्हा यांनी अपघातात 1 पाय गमावून देखील एव्हरेस्ट शिखर पार केले, म्हणूनच म्हणतात इच्छा तिथे मार्ग. रोज थोडी थोडी पैशांची बचत केल्यामुळे राहुलकडे भरपूर पैसे जमा झाले, थेंबे थेंबे तळे साचे. अशा पद्धतीने योग्य म्हणी लिहिल्यानंतर विद्यार्थ्यांना 4 पैकी 4 गुण मिळणार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, सूचनेनुसार कृती कर. खाली दिलेल्या अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिही. चंदूने मित्राकडून वही आणली. बघा, या ठिकाणी वहीला अधोरेखित केलेलं आहे. वही हे एक वचन आहे, आपल्याला त्याचं वचन अनेक वचन बदलायचं आहे. अनेक वचन होणार आहे वह्या. चंदूने मित्राकडून वह्या आणल्या. त्यानंतर बघा, दिलेल्या वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करून लिही. पटाईत असणे. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी योग्य वाक्यात उपयोग केल्यानंतर त्याला गुण मिळणार आहे. पुढची म्हण आहे वाक्प्रचार आहे आसमंतात घुमणे, वाहवा होणे. या 3 वाक्प्रचारांचा विद्यार्थ्यांनी अचूक वाक्यात उपयोग केल्यानंतर त्याला 3 पैकी गुण मिळणार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या वाक्यात योग्य विरामचिन्हांचा वापर कर व वाक्य पुन्हा लिही. बघा, 2 गुणांसाठी आहे, सफाईच्या कामात वाईट काय आहे तात्यांनी विचारले. बघा, आता या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सफाईच्या कामात वाईट काय आहे याला दुहेरी अवतरण चिन्ह आणि तात्यांनी विचारले शेवटी प्रश्नचिन्ह अशा पद्धतीने विरामचिन्ह वापरल्यानंतर त्याला 2 पैकी 2 गुण मिळणार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील परिच्छेद वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. आपल्या देशातील प्रत्येक राज्याची वेगवेगळी संस्कृती, भाषा आणि कला आहे. नृत्यकला ही आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. भरतनाट्यम, कथ्थक, लावणी यासारखी नृत्य आपल्या समाजाची ओळख सांगतात. नृत्यकलेचा उपयोग फक्त मनोरंजनासाठीच नाही तर चिकित्सेसाठी होतो. नियमित नृत्य केल्याने शरीर लवचिक होते, स्नायू मजबूत होतात व मन प्रसन्न राहते.
काही आजारांमध्ये डॉक्टर नृत्य चिकित्सेचा सल्ला देतात, त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. अशा प्रकारे नृत्यकला ही सामाजिक अध्ययनाचा भाग आहे. बघा आता पहिला प्रश्न आहे, परिच्छेदात आलेल्या भारतातील विविध नृत्य प्रकारांचे नावे लिही. यामध्ये आलेले नृत्य प्रकार आहेत कथ्थक, लावणी आणि भरतनाट्यम. पुढचा प्रश्न, नृत्यकला ही फक्त मनोरंजनासाठी नाही असे का म्हटले आहे? कारण बघा, नियमित नृत्य केल्याने शरीर लवचिक होते, स्नायू मजबूत होतात, मन प्रसन्न राहते. मग एवढं जर होत असेल तर या ठिकाणी नृत्यकला ही फक्त मनोरंजनासाठी नाही. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, खालील चित्राचे निरीक्षण करून त्यासंबंधी तुझ्या शब्दात माहिती लिही. बघा आता या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे. या चित्राविषयीची माहिती लिहिल्यानंतर विद्यार्थ्याला 3 पैकी गुण मिळणार आहेत. विद्यार्थी या ठिकाणी या चित्राचं निरीक्षण करून माहिती लिहिल. उदाहरणार्थ चित्रामध्ये एक मुलगा आहे. हे चित्र एका चित्र काढणाऱ्या मुलाचं आहे. तो चित्रात काय काय काढत आहे याविषयीची जी माहिती विद्यार्थी या ठिकाणी लिहिणार आहे, त्यावरून त्याला 3 पैकी गुण या ठिकाणी मिळणार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या चित्राच्या आधारे गोष्ट पूर्ण कर व गोष्टीला समर्पक शीर्षक दे. या ठिकाणी बघा, एक आई तिच्या मुलीला सायकल चालवायला शिकवत आहे. मनू नावाची एक मुलगी होती. तिची सायकल शिकण्याची खूप इच्छा होती. ती आईकडे सायकल शिकण्यासाठी सतत हट्ट करत असे. मनूच्या आईला तिच्या लहानपणी सायकल चालवायला मिळाली नव्हती. म्हणून मग आईने पुढं काय झालं असेल याची गोष्ट पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना 4 पैकी गुण मिळणार आहेत. त्यानंतर बघा शेवटचा प्रश्न, खालील कविता तुझ्या कल्पकतेने पूर्ण कर. विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक कविता दिलेली आहे, दररोज उठूया लवकर. एकूण 4 गुणांसाठी दररोज उठूया लवकर, खाली उड्या मारू, धावू जरा, योग, सूर्यनमस्कार, खेळू, हसू, आनंदी राहू. बघा या ठिकाणी गाळलेल्या जागी अचूक कवितेच्या ओळी जर पूर्ण केल्या तर विद्यार्थ्यांना 4 ओळीसाठी 4 गुण मिळणार आहेत.